महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा 13 तारखेनंतर होण्याची शक्यता। 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात। देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्ली बोळात फिरतायत। प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का? संजय राऊतांचा सवाल। कायदा आपल्या घरी भांडी घासतो असं भाजपला वाटतं। 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागणार, संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचा मुंबईतल्या 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, शरद पवार पक्ष 1 आणि समाजवादीला 1 जागा। वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटांचा दावा। दसऱ्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल। जो पक्ष जिंकेल त्याला जागा दिली जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळं फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आमदार नितेश राणेंच्या विरोधात जळगाव कोर्टात फौजदारी खटला दाखल। 3 ऑक्टोबरला जळगाव कोर्टात सुनावणी। 2 समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणेंविरोधात तक्रार। आदिवासी आमदारांना 5 तास वाट पाहूनही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही। पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्यासंदर्भात निर्णय होत नसल्यानं उद्यापासून आदिवासींचा हायवे रोको आंदोलनाचा इशारा। मुंबई बँकेला मुंबईतल्या गोरेगावातील जागा देण्याचा निर्णय सरकारकडून रद्द। सरकारनं नव्यानं जीआर काढून निर्णय केला रद्द। पशु आणि मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा सहकार भवन बांधण्यासाठी मुंबई बँकेला देण्याचा झाला होता निर्णय। एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास, 10 लाखांपर्यंत दंड। पूजा खेडकर प्रकरणातनं धडा घेत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईसह राज्यातल्या विजेच्या मागणीमध्ये वाढ। पावसानं विश्रांती घेतल्यानं आणि वाढत्या उकाड्यानं वातानुकूलित यंत्र, विद्युत उपकरणांचा वापर वाढला, त्यामुळे पुन्हा विजेची मागणी वाढली। नागपुरात पालिकेच्या सार्वजनिक बस सेवेच्या चालक आणि कंडक्टर्सचा संप। 2000हून जास्त बस चालक आणि कंडक्टर आणि डेपोमधील कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रातील ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी समज द्यावी हे सांगण्यासाठी भेट घेणार। काल वडेट्टीवारांकडे राहुल गांधींच्या भेटीची मागितली वेळ। सरकारी बँकांच्या संचालकांच्या 32% जागा नियुक्तीविना। संचालकांची जवळपास 60 पदं रिक्त। बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 जागा गेल्या 10 वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती। पुण्यामध्ये स्कूल बस चालकाकडून 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। 35 वर्षीय चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। बारामतीमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अजितदादांनी घेतली बैठक। प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवली जाणार, अजित पवारांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी। वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता। मुख्य आरोपी मिहीर शहानं मद्यपान केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हाती। लोकसभेप्रमाणे आता विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचं थीम सॉन्ग तयार। आजपासून विधानसभा मोहिमेला करणार सुरुवात। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी सरड्यांचे डायनासोर तयार केले। भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची एक पिढीही तयार केली। अजित पवारांची साथ सोडताना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांचा आरोप। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच। विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदार नाना आहेर यांच्या तिकिटासाठी रस्सीखेच।
जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्याच पक्षाला उमेदवारी दिल्यास महायुतीचं नुकसान होऊ शकतं. भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोलेंची प्रतिक्रिया. सर्वे करून उमेदवारी देण्याची केली मागणी. भाजपनं विरोध केल्यास शिवसैनिक त्याचा हिशोब घेतील. सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसंच आम्ही महाराष्ट्रभर करू. सिल्लोडमधल्या भाजप नेत्यांच्या विरोधानंतर मंत्री अब्दुल सत्तारांचा इशारा. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत. गेले 3 टर्म आमदार असलेले विकास कुंभारे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं भाजप उमेदवार बदलणार असल्याची माहिती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्याकडून जनसंवाद यात्रा. 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार. रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरज देशमुखांनी जरांगेंची घेतली भेट. यावेळेला राजू नवघरेही उपस्थित. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान. सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानीची घटस्थापना होणार. करवीर निवासिनी अंबाबाईला तोफेची सलामी. कोल्हापुरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.